नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सुनील तटकरेंच्या घड्याळाची टिकटिक पोहोचणार दिल्लीत, याचाच आढावा घेतलाय बोर्ली पंचायतन येथील आमच्या प्रतिनिधींनी. रायगड रत्नागिरी लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदारकीचे उमेदवार सुनील तटकरे यांची प्रचार सभा बोर्ली पंचायतन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ रुपाली चाकणकर यांनी मातृशक्तीचा आवाज भरघोस मतदान सुनील तटकरेंना करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच महायुतीचे सुनील तटकरेंच्या घड्याळाची टिकटिक दिल्लीपर्यंत पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला. खासदार सुनील तटकरे यांनी या रायगडमध्ये भरभरून विकास केलाय आणि विकासाचे झुकते माप कुणबी असो किंवा मुस्लिम असो, कोणत्या जातीचा धर्माचा विचार न करता सर्वांसाठी दिलेला आहे. या प्रचार सभेत प्रास्ताविक श्यामभाई भोकरे यांनी केलाय. यावेळी मोहम्मद मेमन, मंदार तोडणकर, सचिन कीर, ज्योती परकर, अफजल मेमन, नंदुशेठ पाटील इत्यादी मान्यवर कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. विकासाच्या मुद्द्यावर बोलताना आमदार अनिकेत तटकरे काय म्हणालेत ते सुद्धा पाहूया. मुलगी पहिलीत गेली, माफ करा, अंगणवाडीत गेली 6,000 परत जमा होणार. नंतर पहिलीला गेली की 5,000 जमा होणार. 10वीला गेली की परत 5,000 जमा होणार. आणि 18 वर्ष पूर्ण झाली की तिचे उर्वरित 75,000 जमा होणार. अशी जन्मल्यापासून ते 18 वर्ष होईपर्यंत थेटपणाने राज्य सरकारच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय आपले नेते अजितदादा असतील, काहींच्या प्रयत्नातून आता ज्यांच्या घरामध्ये मुलगी जमा होणार. त्याच्यामुळे या सगळ्या योजनेची सुद्धा माहिती माझ्या माता भगिनींना करून देण्याकरता हे आजचं व्यासपीठ. निवडणुका इथेच जातील, मात्र थेटपणाने शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न आम्ही सर्व मंडळी करतो. आज आपण पाहायला गेलं तर माणगाववरनं या परिसरामध्ये यायचं झालं तर नंदुशेठ आपणच विचार करा की 2009 पूर्वी माणगाववरनं दिघीला यायला किंवा बोर्लीला यायला किती कावळे हे चुकत असेल तर किमान 1000 कुटुंब त्याच्यावर उदरनिर्वाह करताना आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, सांगण्याचा मध्येअर्थ बघितलं इतकाच आहे की आपण रोजगाराची संधी वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध करतोय. मोठमोठे रासायनिक कारखाने आम्ही आणत नाही, कारण इथल्या पर्यावरणाचे समतोल राखण्याची आपली गरज आहे. इथं पर्यटक इतक्या मोठ्या प्रमाणावर काय येतो ते इथल्या नारळ पोपळीच्या बागा यांच्याकडे आकर्षित होऊन मुंबईसारखा पर्यटक, पुण्यासारखा पर्यटक किंवा जगभरातील पर्यटक या ठिकाणी मुद्दामून आपल्या झाला, अद्ययावत झालं, पूर्णपणाने कॉन्क्रिटीकरण झालं, दिघीपर्यंत झाला. त्याचबरोबर तुमचा पलीकडनं दिघीवरनं नानवल, नानवरवरनं आदगाव, सर्वेवरनं आदगाव, वेळासकोंड आणि वेळासपर्यंतचा रस्ता आधी कसा होता, आता तो रस्ता बघा कसा झालाय.